मते जर आपण विचारलं साधं गुगल जरी केलं तरी आपल्याला कळेल नेव्हिल डिसूजा यांचा जन्म गोव्यामध्ये झालेला, नंतर मुंबईत राहायला आले ते आणि आपल्या देशासाठी भारतासाठी ऑलिम्पिक्समध्ये हॅट्रिक मारणारे फुटबॉलर म्हणजे नेव्हिल डिसूजा ही त्यांची ओळख आहे. ते देखील ग्राउंड घेतात. तसंच सिद्धिविनायकाच्या मागे जे मैदान आहे मेट्रो 3च्या माध्यमातून तिथे घुसायचा प्रयत्न सुरू आहे. अनेक मैदानं मुंबईमधली मुख्यमंत्री महोदय स्वतः घेऊन आपल्या मित्रांना देण्याचा प्रयत्न करत आहेत. अजून एक तसं पाहायला गेलं तर BSTचे 22 डेपो ह्याचं प्रायव्हेटायझेशनचा प्रस्ताव परवाकडे मंजूर करून घेतला त्यांनी घाई गडबडीत. आणि सगळ्यात भयानक म्हणजे मुलुंड येथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी रिझर्व्ड असलेली जागा ही पेट्रोल पंपाला देतात, अवतीभोवती पेट्रोल पंप असूनही. मुख्य गोष्ट हीच आहे की भाजपला मुंबई महानगरपालिका ह्याचसाठी घ्यायची होती कारण अशा मोकळ्या मैदानं, अशा मोकळ्या जागा जिथे तुम्ही मोकळा श्वास घेऊ शकता, मुंबईकर म्हणून चालायला जाऊ शकता, ही सगळी घेऊन ह्यांना प्रायव्हेटाईज करायचेत. आणि त्याचा आम्ही विरोध करत आहोत, करत राहू आणि मुंबईकर म्हणून रस्त्यावर उतरून ह्याचा विरोध करू. कारण हे जोपर्यंत मागे घेत नाहीत, मुख्यमंत्री हा भूखंडाचा घोटाळा थांबवत नाहीत, तोपर्यंत आम्ही ह्याचा विरोध मुंबईकर म्हणून करू. आज आपल्या माध्यमातून मी सर्व मुंबईकरांना विनंती करत आहे की ह्या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून येत्या रविवारी संध्याकाळी 5 वाजता रंगशारदाच्या समोर नेव्हिल डिसूजा फुटबॉल टर्फ जिथे आहे तिथे आपण सर्वांनी, प्रत्येक पक्ष असेल, जात पात धर्म सगळं काही बाजूला ठेवून तिरंगा हाती घेऊन पुन्हा एकदा मुंबईसाठी एकत्र येणं गरजेचं आहे. मी इतर सगळ्या नागरिकांशी बोलत आहे, सगळ्या ALMशी बोलत आहे, NGOशी बोलत आहे, स्पोर्ट्स क्लबशी बोलत आहे आणि खास करून जसं मी सांगितलं कुठेही पक्षाची आयडेंटिटी नाही, कुठच्याही पक्षाची आयडेंटिटी नाही, तर मुंबईकर म्हणून, मुंबई प्रेमी म्हणून, स्पोर्ट्स लवर म्हणून आम्ही सगळे एकत्र येत आहोत. ह्याच्यात माझं बोलणं स्थानिक लेवलवर काँग्रेसशी देखील झालेलं आहे. वर्षाताई असलमजी यांच्याशी बोलणं झालेलं आहे, त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. माझं बोलणं अमित ठाकरेंसोबत झालेलं आहे, मनसेने देखील ह्याच्यात येण्यासाठी सहमती दिलेली आहे. आणि खास करून जसं मी सांगितलं की मी आपल्या माध्यमातून सर्व पक्षांना विनंती करत आहे, तुम्ही कोणाचेही मतदार असाल, कुठच्याही विचारधारेचे असाल, पण एक मुंबईचा नागरिक म्हणून, खेळप्रेमी म्हणून, फुटबॉल प्रेमी म्हणून, मोकळी मैदानांसाठी जे तुम्ही लढत असाल, तुम्ही एकत्र येणं गरजेचं आहे. हा लढा आपल्याला सुरू करायला लागेल ना तर मुख्यमंत्री महोदय प्रत्येक भूखंड आणि हा घोटाळा करत भूखंड हा त्यांच्या मित्रांच्या घशात टाकल्याशिवाय थांबणार नाहीत. आपल्याला हे रोखायलाच लागणार, थांबवायलाच लागणार आणि हा लढा आजपासून सुरू होत आहे. ह्याच्यावर काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो. सुद्धा पत्र लिहिलं होतं की मैदान त्या संस्थेला देऊ नये किंवा त्या आमदारांना देऊ नये. भाजपमध्येच यामध्ये विरोधाभास होता. असं असताना सुद्धा मुख्यमंत्री मंजूर करतात. बघा, जर भाजपचे मुंबईचे अध्यक्ष ह्यांचं जर मुख्यमंत्री ऐकत नसतील तर मग हा नक्की अंतर्गत वाद आहे की नाटक चाललेलं आहे हे देखील आम्हाला सांगणं गरजेचं